सुखी अवीरा कायो जुगुच्चु मरणं अहंच कायो जुगुच्चु मरणं अहंच पवित्र बाबासाहेब आंबेडकरांचा हा महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक पर्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान असं युग आहे जे सर्व जगाला सर्व लोकांना जागवत आलेलं आहे. 152 देशामध्ये परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठी बुद्धिवादातून, मोठी तत्वज्ञानातून, मोठे आत्मीयतेतून बाय हार्ट अंतकरणापासून ती साजरी करण्यात आलेली आहे. 152 देशापैकी भारतातच जास्त हे लोक केवळ नाचण्यावर जास्त जोर देतात. त्यांचा सारा धांगडधिंगा म्हणजे केवळ करमणुकीचा प्रोग्राम चालत राहतो. पण बाबासाहेब आंबेडकर हे जर आपण पाश्चिमात्य देशात पाहिले, पश्चिमेकडे अमेरिका, कॅनडा, युरोप, लंडन, जर्मनी, बोन, इंग्लंड या अनेक विद्वानांच्या प्रदेशामध्ये बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांच्या विचाराचा रस घेतलेला आहे. 152 देशात त्यांच्याबद्दल गौरव होणं ही किती मोठी उपलब्धी आहे, किती मोठं फळ आहे. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांग क्रांतीचे प्रवर्तक होते. त्यांनी सुरू केलेला लढा, त्यांनी सुरू केलेला संघर्ष 20 मार्च 1927 पासून तो आरंभ झाला. तर प्रत्येक मेलेल्या मुर्द्यासारख्या समाजाला, प्रत्येक हतबल झालेल्या समाजाला, दुर्बळ झालेल्या समाजाला, दुःखी झालेल्या समाजाला शोषून त्याला पूर्णपणे त्याचे हाडं निष्क्रिय केलेल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड क्रांतीचं त्यांना रसायन देऊन पेटून सोडलं. ते घराला पेटवलं, ते मनाला पेटवलं, राज्य पेटवले, संपूर्ण गावाच्या गाव त्यांनी पेटून सोडले. माणुसकीच्या हक्कासाठी, माणुसकीच्या अधिकारासाठी, माणुसकीच्या न्यायासाठी, माणुसकीच्या समतेसाठी, माणुसकीच्या बंधुत्वासाठी, माणुसकीच्या सर्वांग विकासासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे समग्र क्रांती संघर्षाच्या रूपामध्ये लोकांना जागरूक करत, लोकाला उत्कर्षाकडे नेत, लोकांचं मनोधैर्य बलवान करत, लोकांचं मनोबल बलवान करत ही क्रांती अशी वाढत गेली आणि शेवटी ती मुक्तीच्या पवित्र जागेवर आली. हा मुक्तीचा जो मार्ग आहे तो बुद्धाचा आहे. 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांच्या क्रांतीचा समारोप हा मुक्तीच्या पवित्र अशा महान
मार्गावर झालेला आहे की माणसाला शेवटी मुक्ती हवी आहे. कशाला म्हणतात मुक्ती? मुक्ती म्हणजे काय? या विश्वातून आपण आपला जीव हे कालकत्त करणं म्हणजे मृत्यू पावणं, याला मुक्ती म्हणत नाही. आपल्या अंगातील सजीव म्हणजे जीव हा निघून जाणं म्हणजे माणूस मुक्तीला गेला असं नाही. नेमका मुक्तीचा अर्थ काय होतो हे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धानं सांगलेलं आहे. जिवंतपणी माणसाला मुक्ती मिळाली पाहिजे. ज्या कारणामुळे प्रत्येक घराघरात अशांती आहे, प्रत्येक मनामनामध्ये अशांती आहे, बेचैनी आहे, व्याकुळता आहे, दुःखानं रंजिश एकसारखा माणूस आपले क्षण काढत आहे, तो दिवस काढत आहे. कशामुळे? प्रत्येक माणसाला बेचैनी काय? प्रत्येक माणसाला अस्वस्थता काय? तो स्वस्थ आणि निवांत माणूस का नाही? तो शांताने निर्धास्ताने निश्चिंत माणूस का नाही? कारण त्याला मुक्तीचा रस्ता कोणी दाखवलेला नाही. कोणत्याही गोष्टीचा आरंभ हा माणसाच्या मनामध्ये होत असतो. होतो की नाही? कोणती गोष्ट ही अगोदर मनात उद्भवते, मनामध्ये ती तयार होते, मनामध्ये येऊन ती सर्वत्र अंग ते फिरत राहते आणि त्यानंतर ती उजागर बनते आणि कर्म करायला जाते. आणि स्वभावतः मनामध्ये 5 प्रकारचे विकार हे नेहमी उद्भवत असतात, त्यांची निर्मिती होत असते. राग म्हणजे आसक्ती, हाव, द्वेष म्हणजे दुसऱ्याबद्दल मनामध्ये नकारात्मक प्रवृत्ती. काय? तुम्ही एखाद्या रस्त्यानं चाललेल्या माणसाला सुटामध्ये आहे, बुटामध्ये आहे, टायमध्ये आहे, कोट आहे आणि चांगले कपडे त्याच्या अंगावर भारी आहेत, तर तुम्ही मागून त्याच्या बद्दल काय बोलता? अगं ठसणीनं चालला तो म्हणता की नाही? काय खिस्त केला, काय जास्त आहे का? काही नुसते कपडे घातले त्याने, नावबोटं ठेवता की नाही तुम्ही? तर काही लोक हे आपल्या नकारात्मक भावनेनं, घृणेनं, तिरस्कारानं, जलसीनं त्याच्यावर पत्थर मारतात, दगड मारतात. मी पाहिलं, शेर मारतात त्याला, त्याच्या अंगावर पूर्ण कोणती ना कोणती शाई फेकतात. हा माणसाचा जलसीपणा, हा तिटकारा, ही घृणा चांगल्या माणसाबद्दल आपण करणं बरोबर आहे का? आपली स्वतःची ती विटंबना नाही का? आपल्या स्वतःचा हा बुद्धिभेद नाही का? आपल्या स्वतःची टवाळखोरी नाही का? आपण किती टवाळखोर आणि बेखूब लोक आहोत, महामूर्ख आहोत. चांगल्या माणसावर आपण शिंतोडे टाकतो. आणि म्हणून सावित्रीमाई फुले जेव्हा शिक्षणाचे काम करायला चालल्या होत्या, विद्यादान करायला चालल्या होत्या, तर तेथील पुण्यातील ब्राह्मणांनी, मोठ्या मोठ्या वयाच्या ब्राह्मणांनी, मुलाबाळांनी नाही, वैरुद्ध ब्राह्मणांनी 40 वर्षाचे 50 वर्षाचे ब्राह्मण तिच्या अंगावर शेण मारलं. तिच्यासोबत फातिमा होती, तिच्या अंगावर शेण मारलं.
दगडं मारले, तिच्या छातीवर दगडं फेकले, तिच्या पाठीवर दगडं फेकले आणि गटारातलं पाणी तिच्या अंगावर फेकलं. का हा त्या काळच्या ब्राह्मणाचा अपमान नाही का? का हा त्या काळच्या ब्राह्मणाचा अधर्म नाही का? का हा त्या काळच्या ब्राह्मणांचा घृणाचा द्वेषाचा अत्याचार नाही का त्या माऊलीवर? आणि म्हणून हा माणसाचा अत्यंत विषारी विकार आहे द्वेष. हे 2 लोभ, 3 मोह, 4 अहंपणा गर्व आणि 5 आपल्या मनामध्ये सदैव उत्पन्न होणारा प्रमाद, आळस, कंटाळा, डुलकी येण्याची गुंगी. हे 5 विकार माणसाला कमजोर 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 निष्क्रिय करतात. ते भरभर मनाचा विकास होऊ देत नाही, मनाची भरभर वाढ होऊ देत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी मनाची खरी वाढ करण्यासाठी, मनाचा भरभराटीनं विकास करण्यासाठी, जेणेकरून त्याला फुलवरा आला पाहिजे, ते सारे कळ्या उमलल्या पाहिजे आणि तिले फळं आले पाहिजे. यामुळे भगवान बुद्धांनी शील, समाधी आणि प्रज्ञा हा पवित्र मार्ग माणसाच्या जिंदगीला भरभराटीनं उत्कर्षाच्या उंच उंच अशा अवस्थेला, शांतीच्या पदाला, सुखाच्या पदाला, आनंद समाधानाच्या महान अवस्थेला घेऊन जाणार आहे. असं शिकून संपूर्ण भारतामध्ये बुद्धानं शील नैतिकता पेरली. बाबासाहेब आंबेडकरांनी याला स्वीकार केलं. प्रज्ञाशील करुणा हे बाबासाहेबांचं घोषवाक्य आहे. ज्याने ज्याने प्रज्ञाशील करुणा आपल्या जीवनामध्ये धारण केली ते त्यांच्या मनाचा अलंकार आहे. असं आपण आपल्या स्वतःला सजवावं. प्रज्ञा, करुणा, शील या महान 3 अलंकारांनी आपली मानसिकता सुंदर बनवावी. यामध्ये त्यांचं जीवन यशस्वी होईल आणि मुक्त होईल. सर्वांचं मंगल हो. अभिवादनशील नित्यं वड्डापचायिनो चतारो धम्मा वड्डन्ति आयिवन्नो सुखं बल. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.